अब्राहम लिंकनचे हेडमास्टर अस्पत्र. प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो एक साधू चरित पुरुषोत्तमी. स्वार्थी राजकारणी असतात या जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही. गुरुजी, मला माहीत आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत. तरी जमलं तर त्याच्या मनावर ठसवा. घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान असतो. हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा, आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. गुरुजी, तुमच्या शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा, आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचा अद्भुत वैभव. मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची आसमान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर, आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे, फसून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयकर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार याच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवं त्यानं. बेहतर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्याला सांगा त्यानं भल्याशी भल्याईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. गुरुजी, माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा, जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे त्याला हेही सांगा, ऐकावं जनाचं अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून, आणि फोलपट टाकून निवळसत्व तेवढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा. हसत राहावं उरातलं दुःख दाबून, आणि म्हणावं त्याला आसवांची कधी लाज वाटू देऊ नको. त्याला शिकवा तुच्छत्वादांना तुच्छ मानायला आणि चाटुगिरीपासून सावध राहायला. त्याला हे पुरेपूर समजावा की करावी कमाल त्याने ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा. त्याला मुक्तेनं वागवा, पण लाडावून ठेवू नका. आगीत तावून सुलाकून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. त्याच्या अंगी बांधवा अधीर व्हायचं धैर्य, आणि धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य. आणखी एक सांगत राहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. गुरुजी, मला माफ करा, मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे, पण पहा जमल तेवढं अवश्य करा. माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे होतो.